मन मंदिरा गजर भक्तीचा. अहो, ज्याचं ताट पक्वान्नांनी भरलेलं आहे त्याला वाढणं स्वाभाविक आहे, पण ज्याचं ताट रिकाम आहे त्याला प्रेमाने वाढणं आणि जेवू घालणं हेच माऊलीपण आहे. नाही का? माणसं जगत होती. काही कळलं, माणसं जगत असतात. अनुभव असेल तुम्हाला. मरता येत नाही म्हणून जगतात. काही गंमत आहे. जीवनामध्ये जगण्यासारखं काही राहिलं नाही. हे बघा, आपण जगावं असं कोणाला तरी वाटावं लागतं, तेव्हा आपल्यालाही जगावं असं वाटतं. ज्यांना आपण जन्म देतो त्यांना सुद्धा आपण जगावंसं वाटत नाही. ते जर आपल्या मृत्यूची वाट बघतात तर कुणाला जगावंसं वाटेल? मृतप्राय झालेला समाज ज्ञानेश्वरीच्या रूपाने, अमृतानुभवाच्या रूपाने संजीवनी दिली. नाही का? जगण्यासारखं वाटणं हीच संजीवनी. जगण्यातला आनंद उपभोगता येणं ही जीवनात प्राप्त झालेली संजीवनी. आणि म्हणून ती संजीवनी चाखण्याकरता आपण इथे येतो. एवढा जरी कण तोंडात गेला, एक थेंब विषाचा मारण्याकरता पुरे होतो, तसं आमच्या जगण्याकरता माऊलीचा एक कृपेचा थेंब पुरा आहे, असाच अर्थ आहे त्याच्यातला. आणि म्हणून त्या कृपेचा प्रसाद म्हणजेच अमृतानुभव. नाही का? असा आहे, अधिकारी व्यक्ती असल्याशिवाय त्याला उपदेश करू नये, असा एक परमार्थातला संकेत आहे. उपदेश करण्याकरता अधिकारी व्यक्ती लागते. मलाही काही कळलं नाही आहे. अहो, उपदेश करणारी व्यक्ती जर अधिकारी असती तर तुमच्याकडे आली असती का? आमच्याकडे अधिकार नाही म्हणून तुमच्या दारात आलो. तुम्ही करा की अधिकारी. नाही का? विचारच तोकडा. नाही का? म्हणून ग्रंथ कुणी वाचावे, ग्रंथ कुणी सांगावे, ग्रंथ कुणी असावं, अनेक फाटे फुटले. मला सुद्धा एकाने प्रश्न विचारला, म्हणाले अमृतानुभव असा अगदी पब्लिकमध्ये सांगण्यासारखा ग्रंथ नाही. म्हटलं मलाही ठाऊक नव्हतं म्हणून सांगतोय. ऐक, बघा माणसं कसं फाटे फुटत असतात. मला म्हणाले एवढा अमृतानुभवासारखा, ज्ञानेश्वरी ठीक आहे म्हणे, पण अमृतानुभवासारखा ग्रंथ करणं, अध्यात्माची परिसीमा, आणि एवढं तुम्ही सांगता म्हणजे काय? म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी काही तिथे कुठे लिहिली नाही, फक्त 4 माणसाकरता सांग. तसं लिहिलं असेल तर मला दाखवा आणि मग मी विचार करीन. ज्ञानोबारायची तर इच्छा ही आहे. ज्ञानेश्वरीत एका ओवीत या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व होती. जो आशीर्वाद ज्ञानेश्वरीत आहे तोच अमृतानुभवात आहे. नाही का? आत्मवस्तूचा अनुभव का येऊ नये? का येऊ नये? ठीक आहे, नाही आपण तिथपर्यंत पोचू, पण शब्दाच्या माध्यमातून आपण जरी जवळ गेलो तरी पुष्कळ झालं. नाही का? हो, या जगात आत्तापर्यंत जगनिर्मितीपासून ज्ञानेश्वर महाराज झालेच नाहीत. एकच ज्ञानेश्वर महाराज, एकच नाथ, एकच नामदेवराय, एकच तुकोबाराया. हां, म्हणजे आता तसंच कोणीतरी झालं तरी ऐकावं सांगावं का? असं नव्हे, असं नव्हे. मी जो अमृतानुभव मागे सांगितला ना, आत्ता सांगतो, तो माझीही उजळणी होते. तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला सांगतो असं नव्हे, मी माझाही ऐकत असतो. घरी बसल्यावर जे कधी सुचत नाही तिथे या अधिष्ठानावर बसल्यावर सुचतं. तसं काही मी तयारी बियारी काही नसते. तयारी कशाची करायची? आपल्याला काय येत असेल तर तयारी करायची.
इथे सगळं आहे ते तयारच आहे, फक्त श्रद्धेने नतमस्तक व्हावं, पुढचं काम ते करत असतात. मी न करी त्याची कथा, परी तोची होय मुखी वक्ता. ऐसेनी बलात्कारी बोलविता, काय म्या आता करावे. ज्ञानोबारायांनी एवढी निरूपणं केली, एवढे ग्रंथ सांगितले, तरी पण आपल्यावर कधीच घेतलं नाही. श्री गुरुकृपा काय नव्हे, माझ्या श्री गुरुची कृपा काय करू शकत नाही. आणि म्हणून त्यांचीच इच्छा आहे की हा ग्रंथ पुण्यामध्ये सांगावा, पुणेकरांनी ऐकावा. हो, सगळी जोड चांगली मिळाली. गेली 26 वर्ष. तुम्ही म्हणाल आम्हाला माहिती आहे. माहिती असलं तरी सांगितलं तर काही बिघडलं का तुम्हाला? काही काही काय कशा करता म्हटलं मी, जोड येऊन गेली. बाप्पाला वाटलं ही मंडळी सगळी, त्यांच्याही मनामध्ये ते रुजून बसलं की नाही, बाकीच्या कार्यक्रमात बदल होईल पण या कार्यक्रमात बदल होणार नाही. ही गणरायाची कृपा, पांडुरंगाची कृपा. त्यामुळे मलाही सांगता येतं आहे, तुम्हालाही ऐकता येतं आहे. मुंबईकरांनी ऐकला. मुंबईला तर 3 वर्ष सांगितला, म्हणजे जवळजवळ 1 वर्ष रोज सांगितलं असं धरा. 4 महिने, 4 त्रिक 12. मग तिथे सांगितल्यानंतर मग इथे अनेक ग्रंथ सांगितले. सांगता सांगता वाटला आता अमृतानुभव सांगावा. मंडळी नाही म्हटले तरी तयार झाली ना. इथल्या बसलेल्या बायका सुद्धा म्हणतात ज्ञान नाही तर कुठचं. तिथली बाई पटकन म्हणते सत्ता मात्र ज्ञान. क्या बात आहे. हो, इथल्या मागच्या परवाच मी तिथून मला वाक्य ऐकू आलं, सत्ता मात्र ज्ञान. हां, अज्ञान सापेक्ष ज्ञान नाही तर कोटचं ज्ञान. म्हटलं की तिथली बाई म्हणली सत्ता मात्र ज्ञान. झालं की ज्ञानोबारायचा हेतू सफळ झाला की काय. अज्ञान सापेक्ष ज्ञान कळण्यापेक्षा जे मूळ सत्ता मात्र ज्ञान आहे ते सामान्यातल्या सामान्य माणसाला कळायला लागल्यानंतर आणखीन काय पाहिजे. हाच तर हेतू आहे. माझं बोलणं कळलं का. जो विषय अपरिचित आहे तो विषय सर्वसामान्य माणसाला परिचित करून देणं एवढाच हेतू आहे. नाही तर सगळे कुठे अडकलेत माहिती आहे का, अज्ञानात अडकून बसलेत. काय आम्ही सगळे अज्ञानी आहे आणि इथे वर बसलेले शहाणे आहेत. कुणी सांगितलं. काही काही वेळेला खाली बसल्याने शहाणे असतात, इथे बसणारा महामूर्ख असतो. माफ करा मला. मला जे आपलं आहे ते मी स्पष्ट सांगणारा माणूस आहे. काय एक लक्षात ठेवा, पाठ केलं म्हणजे शहाणपण नाही. पाठ केलं म्हणजे तुझ्या बुद्धीची क्षमता कळते. पण जे बुद्धीमध्ये प्रगट झालं ते मनात येऊन तुझ्या कृतीतून प्रगट होतं असं समजण्याचं कारण नाही आहे. नाही का. पाठांतर झालं म्हणजे कळलं नाही. लहान मुलं खूप पाठांतर करतात नाही का. पूर्वीचे आता काही तसं पाठांतरी राहिलं नाही. बेक बे बेदुनी 4 बेत्रिक 6 बेचोक 8 बेपंचे 10. मग त्या मुलाला विचारलं बाळा 10 म्हणजे किती. हां, मग तिथे असे चेंडू ठेवलेले असायचे. हां, मग 10 म्हणजे ते त्याच्या डोक्यात काय बसलेलं असं माहिती आहे का. पहिला 1चा आकडा, मग तो 1च आणायचा 10. अरे 10 म्हणजे किती. 10 तोंडाने बोलतोय, 10 हाताने लिहितोय, पण 10 म्हणजे काय हे कळणं हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे. माझं बोलणं कळलं का. 10 कळलं का. 10 लिहिले, 10 कळलं का. तसं ज्ञान शब्द उच्चारला पण ज्ञान शब्द कळला का. नाही का. 5 म्हणजे किती. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 5. एक्झॅक्टली काय 5 म्हणजे किती. मग ज्या मुलाला कळलं तो पटकन 1 2 3 4 5 घेऊन येतो. हां, शाणा आहे. शाणा आहे. काय म्हणजे 5ची व्हॅल्यू काय, 5चा आकडा काय नाही. माझं बोलणं कळलं. मला लाईट ही सगळी काहीतरी बिघडले ह्या 2-4 दिवसात. सगळी माझ्या तोंडावर कुठेतरी येते असं काहीतरी. जरा बघा थोडंसं. हां, काहीतरी गडबड बघ रे. हे इथे तर ही तर अगदी एकदम म्हणजे डायरेक्ट. आता पहिलं उंच व्हॅल्यू कळते, त्यांना आकडे नाही कळले तरी हरकत नाही. आम्हाला माहिती आहे जुने म्हातारे बाजारात गेले की नाही
हां, किती रुपये झालं तुझं? 25. मग तो काय काढायचा? आता रुपयाच्या नोटीला व्हॅल्यूच नाही, 5च्या नोटीला सुद्धा राहील. आता 10पासून सुरुवात आहे व्हॅल्यू, बरं का? मग तो काय करायचा आहे? हे 5, हे 5, हे 5, हे 5, हे 5, 25. 5 माहिती नाही, पण असे 5 5 5 करून ठेवले म्हणजे 25. हे त्याला बरोबर माहिती. हे बघा, अडाणी चुकेल पण त्याचा ठोकटाळा चुकायचा. मग त्याला विचारलं तुम्हाला आकडा येत नाही? म्हणला न काही आहे ना, पण असा चुकत नाही म्हणला मी. अरे म्हणला, चुकत असतो तर एवढी शेतीवाडी कशी केली असती? माझी पोरं फार शिकलेली आहेत, मला फसवायला जातात, पण अजून फसला नाही त्यांचा बाप. काय प्रॅक्टिकल नॉलेज. काय तसं अमृतानुभव प्रॅक्टिकल का म्हणतो? कारण अनुभव आहे ना. अनुभव म्हटल्यानंतर प्रॅक्टिकल आलंच ना. जे सांगता त्याची प्रचिती आहे का? सांगणं निराळं, त्याच्यापेक्षा कळणं पुढचं, आणि कळलेलं वळलं त्याच्यापेक्षा पुढची अवस्था. बरोबर आहे. आता दिसत नाही म्हणजे चंद्रमाला माहिती नाही का मी आहे का नाही? चंद्राला त्याची जाणीव आहेच. तसं जे सत्ता मात्र ज्ञान आहे ते तुम्हाला कळू दे नाही तर न कळू दे, ते आपल्या असणेपणाने अखंड आहे. माझं बोलणं कळलं का? दिसू दे नाही तर न दिसू दे. चला, तुमच्याकरता अजून सोपा दृष्टांत. आपल्याला भूक लागली आहे, समोरच्याला दिसतं का? नाही, तुम्हाला कळेल असा दृष्टांत. काय, शहाणी बायको करून आणली, आपल्याला काहीतरी वेळाप्रसंगी शहाणपण शिकवावं म्हणून, म्हणजे आपण कमी पडलो तर. हां, भूक लागली, ती म्हणली तसं वाढणार नाही, मला दाखवा. तोही हुशार होता. तो म्हणला आता हिच्याशी काही जमायचं नाही. तो सरळ गेला हॉटेलमध्ये, खाऊन आला, काही गप्प बसला. दुसऱ्या दिवशी त्याने स्वयंपाक तयार केल्यावर ह्याने आणलं, खाऊन बसला तिच्या अगोदर. ती म्हणली मला भूक लागली आहे ना. ती म्हणली लागवून मग आणतो. माझी भूक जशी तुला बघायला पाहिजे तसं तुझी दाखव. भूक हा अनुभव आहे, भूक हा अनुभव आहे, तहान ही अनुभव आहे, तसं आत्मसत्ता ही अनुभव आहे. हां, म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. क्रिया किरण साहे परी अद्वैती भक्ती आहे. हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. म्हणून काही काही गोष्टी बोलण्यातून कळतात आणि काही काही गोष्टी न बोलण्यातून कळतात. मन मंदिरा गजर भक्तीचा.